राजकारणात कधी कधी जे दिसतं ते खरं असतंच असं नाही आणि जे खरं असतं ते कधीच सरळ दिसत नाही. म्हणूनच आज महाराष्ट्रात एक मोठा प्रश्न उभा राहतोय की सत्तेतले दोन मित्र पक्ष एकमेकांवर उघडपणे टीका करतायत, आरोप करतायत. पण खरंच हे भांडण आहे का की एक आखलेला राजकीय खेळ आहे? साताऱ्यात जे घडलं तिथे सत्ता असलेले पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले, आरोप प्रत्यारोप झाले, लोकशाहीचा गळा घोटला अशी भाषा वापरली गेली. आणि हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे थेट देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त करताना दिसले. दुसऱ्या बाजूला अशोक खरात प्रकरण अचानक समोर येतं आणि त्यात शिंदे गटातील नेत्यांची नावंही चर्चेत येऊ लागतात. मग प्रश्न असा पडतो की ही सगळी घटनांची टायमिंग इतकी परफेक्ट कशी? आता थोडं आणखी खोलात जाऊन बघितलं तर एक वेगळं चित्र समोर येतं. कारण सत्तेत राहून सत्तेतल्याच पक्षावर टीका करणं हे साधं राजकारण नाहीये, ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. मोठा भाऊ आणि लहान भाऊ असा रोल प्ले करत एकमेकांवर आरोप करत मीडियाची स्पेस संपूर्णपणे व्यापून टाकायची आणि विरोधकांना बोलायला जागा ठेवायची नाही. हा खेळ तर सुरू नाहीये ना? अशोक खरात प्रकरण असोत किंवा साताऱ्यातला पॉवर गेम असोत, या सगळ्या गोष्टींमध्ये शिंदे पक्षाला टार्गेट केलं जातंय असं चित्र उभं राहतं. आणि त्याच वेळेला शिंदे दिल्लीला जाऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला भेटतात. मग काही जण ठिपके जोडायला सुरुवात करतात. हा सगळा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे का? पण दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे. कारण राजकारणात कॉन्फ्लिक्ट अर्थात संघर्ष हा स्वतःमध्ये एक टूल असतो. लोकांचं लक्ष खेचण्यासाठी, स्वतःला वेगळं दाखवण्यासाठी आणि सत्तेत असूनही विरोधी भूमिका घेऊन स्वतःची इमेज मजबूत करण्यासाठी. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यातला हा वाद खरा आहे की मॅनेज्ड आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.